नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देवरे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025 चा राज्यसेवेचा जो नवीन पॅटर्न आलेला आहे तो थोडक्यात आपण एक्सप्लेन करणार आहोत. जे ऑनलाईन ऍपवर जे विद्यार्थी आहेत त्यांना जे लेक्चर पोहोचत नाही त्यांनी हे लेक्चर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. बघा, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025 साठी जो पॅटर्न असणार आहे त्याच्यामध्ये बघूया आपण. जसं पूर्व परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे बघा, पूर्व परीक्षेमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. पूर्व परीक्षा राज्यसेवेच्या आधी पण तशीच होती, आता पण तशीच आहे, पुढे पण तशीच राहणार आहे. तिच्यामध्ये कुठलाही बदल नाहीये. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जसं तुम्हाला पूर्व परीक्षेचा जो पॅटर्न असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो पहिला जो पेपर असतो जीएस आणि दुसरा जो पेपर आहे तो सीसॅटचा आहे, हे समजून घ्या. त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाहीये. फक्त जो बदल असणार आहे तो मुख्य परीक्षेमध्ये केलेला आहे. मुख्य परीक्षा ती 800 मार्काची होती, ती आता 1750 मार्काची केलेली, हे लक्षात घ्या. आणि पूर्व परीक्षा ही पूर्ण एमसीक्यू पॅटर्न असणार आहे आणि मुख्य परीक्षा ही पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे रिटर्न फॉर्मॅटमध्ये असणार आहे 2025च्या पॅटर्न नुसार. इथं लक्षात. तर मग या ठिकाणी बघा, जसं हे जे पेपर्स इथं दिलेले, जसं हा जो पेपर 1 तुम्हाला पूर्व परीक्षेचं स्वरूप इथं दिलेले. पूर्व परीक्षेमध्ये इथं जसं पेपर 1 200 मार्क पदवी, पेपर 2 सीसॅट, त्याच्यानंतर बघा मुख्य परीक्षा जी 1750 मार्काची दिलेली. या ठिकाणी भाषा पेपर 1 300 मार्काचा पेपर असणार आहे आणि इंग्रजीचा 300 मार्काचा पेपर असणार आहे. हे पेपर तुम्हाला क्वालिफाईंग नेचर हे पेपरचे मार्क्स पकडले जाणार नाही. 100 पैकी 25 म्हणजे असे 300 पैकी तुम्हाला इथं 75 मार्काचे तुम्हाला इथं मार्क्स आले पाहिजे. म्हणजे 300 पैकी तुम्हाला 75 मार्क्स आले म्हणजे तुम्ही हे पेपर क्वालिफाईंग झालात. आणि पुढचे जे पेपर असणार आहेत त्या ठिकाणी बघा, जसं आपण बघू शकतो या ठिकाणी इथं निबंध मराठी इंग्रजी माध्यम 250 मार्काचा एसे रायटिंगचा भाग असणार. याच्यात 2 एसे तुम्हाला लिहायचे, 125 चे 2 एसे असणार आहेत. त्याच्यानंतर बघा सामान्य अध्ययन 1 250 मार्काचा भाग असणार आहे. सामान्य अध्ययन 2 250 मार्काचा भाग असणार आहे. सामान्य अध्ययन 3 250 मार्काचा भाग असणार आहे आणि सामान्य अध्ययन 4 250 मार्काचा भाग असणार आहे. वैकल्पिक विषय 1 250 आणि वैकल्पिक विषय 2. ऑप्शनल सब्जेक्ट्स जसं तुम्ही कुठला पण एक ऑप्शनल घेऊ शकतात. जसं युपीएससी ला जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, तो सेम ऑप्शनल तुम्हाला आता एमपीएससी ला पण घ्यावा लागणार आहे. ऑप्शनल साठी 500 मार्काचा पेपर आहे. त्याच्यात पेपर 1 250, पेपर 2 250 असे 500 मार्काचा ऑप्शन असणार आहे. आणि टोटल जसं बघितलं तर युपीएससी मुख्य परीक्षा 9 पेपर असतात, तर सेम एमपीएससी ला पण आता मुख्य परीक्षेला 9 पेपर तुम्हाला द्यायचे, ते लक्षात घ्या. तर टोटल 9 पेपर आहेत. 2 पेपरचे मार्क्स पकडले जाणार आहेत आणि 7 पेपरचे मार्क्स काउंटेबल असणार आहेत, हे लक्षात घ्या. तर हा पूर्ण रिटर्न फॉर्मॅट असणार आहे. हा नवीन फॉर्मॅट असणार आहे. नवीन पॅटर्न नुसार आता तुम्हाला आपल्याकडे शिकवलं जाणार आहे. तर हा एक जो पॅटर्न मी तुम्हाला थोडक्यात सांगितला. पुढचा बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेचं काय असणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेची ऍड ही 2025 ची नवीन पॅटर्न मध्ये बघा, जसं पेपर क्रमांक 1 हा 2 तासाचा असणार आहे. त्याच्यानंतर बघा पेपर 1 सीसॅट, असं युपीएससी मध्ये सीसॅट क्वालिफाईंग आहे, सेम एमपीएससी मध्ये पण ते क्वालिफाईंग केलेले. जवळपास 200 पैकी 66.66 ला पेपर हा क्वालिफाईंग नेचर केले, हे लक्षात घ्या. पण जो पेपर असणार आहे जीएचा त्याचे मार्क्स पकडले जाणार आहेत. पुढे या ठिकाणी तुम्हाला काय काय असणार आहे बघा, जसं सब्जेक्ट काय काय असणार आहे किंवा याला निगेटिव्ह सिस्टीम काय काय, एकाच्या निगेटिव्ह सिस्टीम आहे एमसीक्यू फॉर्मॅट नुसार. पुढे बघा, तसं याच्यामध्ये पेपर 1 मध्ये काय काय सब्जेक्ट आहे तुम्हाला थोडक्यात. जसं इथं जो भाग असणार इथं करंट अफेअर्स असणार आहे, चालू घडामोडी. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं हिस्ट्री विचारलं जाणार आहे, इथं जिओग्राफी असणार आहे, इथं पॉलिटी असणार आहे, इथं इकॉनॉमिक्स असणार आहे, इथं पर्यावरण असणार आहे, जनरल सायन्स असणार आहे. हे सब्जेक्ट तुम्हाला जीएस मध्ये असणार आहेत. या प्रत्येक विषयाचं वेटेज फक्त जनरल सायन्सला तुम्हाला इथे 20 क्वेश्चन असणार आहेत, चालू घडामोडीला 15 क्वेश्चन असणार आहेत, बाकीचे पर्यावरणला 5 क्वेश्चन असणार आहेत, बाकीचे 13-14 क्वेश्चन्स पर सब्जेक्टला तुम्हाला विचारले जाणार आहेत. आणि एमपीएससी प्रिलिम्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट कुठला आहे तर हा जीएस. जीएस वर तुम्हाला परीक्षा पास करून मुख्य परीक्षेला जायचंय, लक्षात घ्या. तर जीएस ला मिनिमम 200 पैकीचा मागचा कट ऑफ हा 106 लागलेला होता, हे लक्षात घ्या. ज्या हिशोबात जागा असतात, पोस्ट असतात, त्या हिशोबात हा प्रिलियमचा कट ऑफ लागत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून युपीएससी किंवा एमपीएससी प्रिलिम्स मध्ये तुम्हाला जीएस वर परीक्षा पास व्हायची, सीसॅट फक्त क्वालिफाईंग करायचे, लक्षात घ्या. सीसॅटचा अभ्यास तुम्ही फक्त पॅसेज, मॅथ्स, रिझनिंग आणि डिसिजन मेकिंग वर भर दिला तरी तुम्ही सीसॅट सहज पास होऊ शकतात. पण जीएस हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि पर्यावरण आणि चालू घडामोडी या विषयांवर तुम्हाला चांगली तयारी करायची आहे. या विषयांची चांगली तयारी करायची असेल तर आपल्या देवरे अकॅडमीच्या ऑफलाईन ऑनलाईन बॅच मध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला 100% तयारी आपल्याकडे करून घेतली जाणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा जो भाग असणार आहे याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, सीसॅट मध्ये तुम्हाला
मॅथ्स, रिझनिंग, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, डिसिजन मेकिंग विचारलं जाणार आहे. पुढे बघा, जसं हा जो पुढचा भाग आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा स्टेट सर्व्हिसमेन एक्झामिनेशन, या ठिकाणी बघा पुढचा जो भाग असणार आहे लेखी परीक्षा जी असणार आहे ही जवळपास 1750 मार्कांची असणार. प्रश्न पत्रिकांची संख्या किती इथं समजून घ्या, ही 9 आहे. किती आहे? 9 आहे. पुढं मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी किती? इंटरव्ह्यू हा 275 मार्कांचा भाग आहे. आणि पुढे एकूण गुण हे 2025 मार्काची परीक्षा असणार आहे. हे लक्षात घ्या. टोटल परीक्षा किती असणार आहे? ही 2025 मार्कांची असणार आहे. यामध्ये पुढचा जो पॅटर्न असणार आहे बघा, 300 मार्काचे हे जे दोन पेपर आहेत हे क्वालिफाईंग नेचर आहेत, म्हणजे तुम्हाला 75 मार्क आणायचे. तर पुढं पेपर क्रमांक 3 जसं इथं तुम्हाला मी सांगितलं, हा जो भाग बघा पेपर क्रमांक 1 मराठी मॅट्रिक आणि 3 तास, म्हणजे इथं तुम्हाला 75 मार्क आणायचे. पुढचं इंग्रजी मॅट्रिक 3 तास, इथं पण तुम्हाला 75 मार्क आणायचे. हा भाग घ्या. त्यानंतर बघा पुढचा जो भाग असणार इथं पुढं पेपर क्रमांक 3 मध्ये काय असणार आहे, जसं हा जो भाग असणार इथं 250 मार्काचा भाग, इथं तुम्हाला पेपर 1 आणि पेपर म्हणजे थोडक्यात 2 एसे लिहायचे. 125 मार्काचे 2 एसे तुम्हाला याच्यामध्ये काउंट असणार आहेत. असा टोटल निबंध लेखनसाठी तुम्हाला 250 मार्काचा भाग असेल. आणि निबंध लेखनाची तयारी कशी करायची ही तुम्हाला आपल्या ऑफलाईन बॅचला आणि ऑनलाईन बॅचला तुम्हाला करून घेतली जाणार आहे. इथे लक्षात. पुढे बघा पेपर क्रमांक 4 मध्ये सेम 250 मराठी इंग्रजी, पेपर क्रमांक 5 250, आणि या पेपरसाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ असणार. हे लक्षात घ्या. आधी पेपर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये 2 तास होते, पण आता पेपरसाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार आहे. पुढे बघा पेपर क्रमांक 6 250 आणि इथं किती 3 तासाचा वेळ. पेपर क्रमांक 7 3 तास आणि 8 3 तास, आणि 8 आणि 9 हे तुमचे वैकल्पिक सब्जेक्ट, म्हणजे त्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतो. तुम्ही कुठला पण एक ऑप्शनल सिलेक्ट करा. ऑप्शनल सिलेक्ट आताच केला पाहिजे असं नाही. ऑप्शनल सिलेक्ट करण्यासाठी आधी तुम्हाला कुठल्या विषयामध्ये चांगले लिंकेज आहे, जेणेकरून असा ऑप्शन सिलेक्ट करा की तो प्रिलिमला पण असला पाहिजे आणि मेन्सला पण. उदाहरणार्थ जॉग्राफी तुम्ही ऑप्शनल घेतला तर जॉग्राफीचा पेपर 1 तुम्ही केल्यानंतर तुम्हाला मेन्सला आणि पूर्व परीक्षेला अभ्यास करण्याची गरज पडत नाही. पण ऑप्शनल पेपर 2 हा पीएचडी लेवल सारखा असतो, खूप डेप्थ लेवल असतो. म्हणून जेणेकरून ऑप्शन असा चॉईस करा की मेन्स आणि प्रिलिमला परत तुम्हाला म्हणजे अभ्यास करण्याची गरज पडणार आहे. ऑप्शनल लिंकेज बिटवीन प्रिलिम्स अँड मेन्स असा ऑप्शन चॉईस करा. ठीक आहे. पुढे बघा आता ह्या विषयांमध्ये जसं तुम्हाला इन डिटेल मध्ये बघितलं, हा जो पॅटर्न असणार याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर बघा उमेदवारांना पेपर 3 ते 7 साठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. बघा उमेदवारांना पेपर 3 ते 7 साठी मराठी किंवा इंग्रजी पेपर प्रश्नांचं उत्तर देण्याचा पर्याय असेल. म्हणजे बघा पहिले 2 पेपर तर क्वालिफाईंग नेचरचे, पेपर 3 ते 7 तुम्ही मराठी किंवा इंग्रजी लँग्वेज मध्ये पण देऊ शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे टोटल एमपीएससीच्या मुख्य परीक्षेला 9 पेपर आहेत. किती पेपर आहेत? 9. तर 2 पेपर हे क्वालिफाईंग नेचर आहेत, म्हणजे मराठी आणि इंग्लिश. मराठी पेपर हा मराठीमध्ये असेल, इंग्रजी पेपर इंग्रजीमध्ये असेल, हे समजून घ्या. पण पुढचे 3 पासून तर 7 पर्यंत तुम्ही जी लँग्वेज चॉईस केली, समजा तुम्ही मराठी चॉईस केली तर मराठीमध्ये असेल, इंग्रजी चॉईस केली इंग्रजीमध्ये असेल. पण पुढचे 2 ऑप्शनल जे पेपर आहेत ते तुम्हाला तुम्ही ज्या लँग्वेज मध्ये चॉईस केले त्याच लँग्वेज मध्ये तुम्हाला ऑप्शनल पेपर येणार आहे. हे लक्षात घ्या. पुढे पर्यायी पेपरसाठी ज्या विषयासाठी मराठी आणि इंग्रजी माध्यम सूचित केले आहे उत्तरे मराठीत किंवा इंग्रजीत देता येतील. ज्या विषयासाठी इंग्रजी म्हणून सूचित केले आहे त्या विषयाची उत्तरे भाषेतच देता येईल. बरोबर. मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांची लक्षात घ्यावी की त्यांचा उत्तर पत्रिकेचे माध्यम निवडायचे आहे. तुम्ही ज्यावेळेस मुख्य परीक्षेचा फॉर्म भरणार त्यावेळेस तुम्हाला लँग्वेज ऑफ मराठी किंवा इंग्लिश निवडावी लागणार आहे. लक्षात घ्या. पुढे वरील नियमाचं पालन न केल्यामुळे त्यांच्या उत्तर पुस्तकाचे अधिकृत माध्यम मूल्यांकन केले जाणार नाही. समजा तुम्ही लँग्वेज कुठली चॉईस नाही केली तर तुमचा पेपर चेक होणार नाही किंवा तुम्हाला कुठल्याही लँग्वेजचा पेपर येणार नाही. प्रश्नपत्रिका मराठी इंग्रजी भाषेमध्ये काढल्या जातील. भाषेच्या प्रश्नपत्रिका मराठी साहित्य आणि ज्या ज्या विषयासाठी इंग्रजी म्हणून सूचित त्या विषयाचे वगळता. समजा तुम्ही ऑप्शनल मराठी घेतला तर तुम्हाला ऑप्शनल पेपर हा मराठीमध्येच येणार आहे. तुम्ही ऑप्शनल इंग्रजी घेतला तर ऑप्शनल पेपर हा तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्येच येणार आहे. हे समजून घ्या. पुढे बघा जसं भाषा 300 गुणाचा मराठी भाषेचे पात्रता पेपर आहेत. पात्रता पेपर मध्ये तुम्हाला बेसिकली काय लिहायचंय? निबंध लेखन असेल, ग्रामर असेल, सारांश लेखन असेल आणि ट्रान्सलेशन असेल. सेम हा पुढं सेम इंग्रजी भाषेमध्ये पण तेच असणार आहे. सारांश लेखन असेल, पत्रलेखन असेल, निबंध लेखन असेल, हा काउंटेबल भाग असणार आहे. येतं लक्षात. आणि पुढचा भाग बघा पेपर क्रमांक 3 जो असणार आहे 250 मार्काचा. या ठिकाणी बघा जसं निबंध पेपर मध्ये उमेदवार अनेक विषयावर निबंध लिहिण्याची आवश्यकता असू शकते. त्यांच्या कल्पना सुव्यवस्थित मांडण्यासाठी लिहिण्यासाठी निबंधाचे बारकाईने लक्ष अपेक्षित
आहे हे समजून घ्या. पुढं पेपर क्रमांक 4 हा 250 मार्कांचा आहे. भारतीय वारसा, संस्कृती, भारताचा व जगाचा भूगोल आणि भारतीय समाज हा तुम्हाला पेपर 1 असणार आहे. पेपर 1 चा अभ्यास कुठला? बरेच लोक सर पेपर 1 मध्ये काय करायचं? पेपर 1 तर 250 मार्काचा आहे, पण लक्षात घ्या 10 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला 150 ते 200 शब्दांचा लिहायचा आहे आणि 15 मार्काचा शब्द 250 ते 300 मार्कांचा तुम्हाला लिहायचा आहे. हे लक्षात घ्या. 25 मार्काचा शब्द तुम्हाला 400 ते 500 वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. तर बघा पहिला पेपर जो असणार आहे भारतीय वारसा, संस्कृती, भारताचा जगाचा, भारतीय समाज, इथं तुम्हाला असणार हे इथं बघू शकतात. आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय समाज, ठीक आहे, आणि जगाच्या भौतिक भौगोलाची वैशिष्ट्य तुम्हाला विचारलं जाणार. आणि पेपर क्रमांक 2 मध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटना, कारभार प्रक्रिया आणि सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, IR म्हणजे काय इंटरनॅशनल रिलेशनशिपचा भाग तुम्हाला इथे विचारला जाणार आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी बघा भारतीय राज्यघटना कुठून आली, किंवा भारतीय न्याय काय, सामाजिक न्याय काय, किंवा कारभार किंवा आंतरराष्ट्रीय संबंध IR काय, याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे. ठीक आहे. पेपर क्रमांक 6 हा 250 मार्काचा असणार आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला बेसिकली तंत्रज्ञान म्हणजे काय, सायन्स टेक असणार आहे, आर्थिक विकास म्हणजे काय, इकॉनॉमिक्स असणार आहे, आणि जैवविविधता म्हणजे काय, पर्यावरण, आणि त्याच्यानंतर बघा सुरक्षा आणि आपत्ती म्हणजेच काय, डिझास्टर मॅनेजमेंट हा भाग तुम्हाला इथे विचारलं जाणार आहे. आर्थिक विकास आणि कृषी पण तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाणार आहे. पुढं उदारीकरण, पायाभूत सुविधा म्हणजे हा इकॉनॉमिक्सचा भाग येतो. LPG, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणचा भाग तुम्हाला विचारला जाणार आहे. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स आणि सायन्स टेक असा भाग तुम्हाला विचारला जाणार आहे. पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, पर्यावरण आणि डिझास्टर, EVS आणि डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम तुम्हाला विचारले जाणार आहे. इथे लक्षात. पेपर क्रमांक 4 म्हणजे 7 हा जो असणार आहे GS पेपर 4 हा इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड म्हणजे याला आपण म्हणतो नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता हा पेपर क्रमांक 4 असणार आहे. याचा अभ्यास पण तुम्ही इथे बघू शकता. इथं लक्षात. आणि पेपर 8 जो असणार आहे हा ऑप्शनल पेपर असणार आहे. या ठिकाणी 250 असे टोटल 500 पेपरचा ऑप्शनल तुम्हाला असणार आहे. याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असणार आहे. या ठिकाणी बघा जसं पर्याय विषयांच्या यादीमध्ये तुम्हाला शेती, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वाणिज्य, अर्थशास्त्र, भूगोल, भूविज्ञान, इतिहास, कायदा हे ऑप्शनल तुम्ही इथे घेऊ शकता. अशी टोटल तुम्हाला प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंतचं शेड्यूल मी तुम्हाला दिलेले विद्यार्थी मित्रांनो. मग जो नवीन फॉर्मॅट येणार आहे याच्यामध्ये तो थोडक्यात बघा जसं मी तुम्हाला याच्यात सांगितलं, बघा थोडक्यात बघा आपण एक डिस्क्रिप्शन किंवा जो पॅटर्न मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. जसं आपण इथं बघितलेलं आहे जो राज्यसेवेचा प्रिलियमचा जो पॅटर्न असणार आहे, प्री एक्झाम ही किती मार्कांची असणार आहे, ही जवळपास ही 400 मार्कांची असणार आहे समजून घ्या. पुढचा जो भाग असणार आहे तो किती मार्कांचा असणार आहे, जो मेन्स एक्झामचा पॅटर्न असणार आहे हा किती मार्कांचा असणार आहे, हा इथं 1750 मार्कांचा असणार आहे. आणि पुढचा जो पॅटर्न असणार आहे हा किती मार्कांचा असणार आहे, हा इंटरव्ह्यूचा असणार आहे, हा 275 मार्काचा असणार आहे. हे समजून घ्या. मग प्री एक्झामचा हा पॅटर्न असणार आहे, हा मेन्स एक्झामचा असणार आहे आणि इंटरव्ह्यूचा असणार आहे. आणि समजून घ्या की या परीक्षेमध्ये प्रिलियमचे मार्क्स हे कुठेही पकडले जात नाही. प्रिलियमचे मार्क्स पकडले जाणार नाही. तर फायनल परीक्षा ही तुमची किती होणार आहे, 2025 मार्काची काय असणार ही टोटल एक्झाम असणार आहे. हे लक्षात घ्या. 2025 मार्कांची फायनल एक्झाम असेल. तर या ज्या वेळेस तुम्ही मॉक इंटरव्ह्यूला असतात किंवा इंटरव्ह्यूला असतात त्यावेळेस तुम्हाला पोस्टचे रेफरन्स टाकता येतील. तुम्ही जसं DC, DYSP, तहसीलदार, डेप्युटी CO, नायब तहसीलदार, CO असे रेफरन्स तुम्ही मुख्य परीक्षेच्या फॉर्म भरताना टाकू शकतात किंवा मुलाखतच्या फॉर्म मध्ये टाकू शकतात. आणि त्याच्यानुसार तुम्हाला मार्क्स नुसार तुम्हाला आधी क्लास 1 नंतर क्लास 2 गॅझेटियरच्या पोस्ट तुम्हाला भेटतील. हे लक्षात घ्या. तर बघा प्रिलियमचं जे शेड्यूल असणार आहे, प्रिलियम ही परीक्षा पूर्ण MCQ फॉर्मॅट मध्ये असणार आहे आणि मेन्स ही परीक्षा पूर्ण कशा असणार आहे नवीन फॉर्मॅट मध्ये, ही पूर्ण रिटर्न फॉर्मॅट. आणि इंटरव्ह्यू आधीचा 100 मार्काचा होता तो फक्त आता 275 मार्कांचा झालेला आहे. आधीची परीक्षा 800 मार्कांची होती, आता 1750 मार्कांची झाली. हे समजून घ्या. या परीक्षेमध्ये शेड्यूल ही या पद्धतीत असणार आहे. हा 2025 चा पॅटर्न असणार आहे. तर 2025 च्या पॅटर्न नुसार आपल्या देवरे अकॅडमी मध्ये आपण पूर्ण नवीन पॅटर्न नुसार बॅचेस सुरू करणार आहेत. हे लक्षात घ्या. जसं याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी सांगितलं, जसं प्री एक्झामचा जो पॅटर्न आहे, प्री एक्झाम मध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा जो प्री एक्झामचा पॅटर्न असणार आहे, प्री एक्झाम मध्ये तुम्हाला पहिला जो सब्जेक्ट असणार आहे जे GS आणि दुसरा सब्जेक्ट कुठला असणार आहे, हा इथं CSAT. GS आणि CSAT. तर GS हा पास करायचा आहे, CSAT ही तुम्हाला 66.67 ला विषय फक्त काय करायचा, क्वालिफाईंग नेचर.
म्हणजे प्रिलिम मध्ये किती सब्जेक्ट आहे तुम्हाला इथं जवळपास 2 पेपर असणार आहे आणि पुढचा जो भाग असणार आहे तो मेन्स एक्झाम ही तुम्हाला जवळपास टोटल 9 पेपर असणार आहेत. किती? 9. तर 2 पेपर हे काय करायचे फक्त पास करायचे. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे मराठी आणि इंग्रजी हे पेपर फक्त तुम्हाला क्वालिफाईंग असणार आहे आणि उरले 7 पेपर. या 7 पेपर मध्ये पण जसं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं 9 पेपर आहेत. तर 9 पेपर मध्ये तुम्हाला 2 पेपर फक्त पास करायचे आणि उरले 7 पेपर 7 मध्ये तुम्हाला जसं पेपर 1 हा जो असणार आहे तुम्हाला एसे रायटिंग, पेपर 2 म्हणजे इथून तुम्हाला जीएस 3, जीएस 4, जीएस 5, जीएस 6, जीएस आणि 7 आणि 8 जो असणार तुमचा जो 6 आणि 7 ऑप्शनल पेपर तुमचा असणार आहे त्याला आपण काय म्हणू शकतो वैकल्पिक विषय असं म्हणू शकतो. तर मुख्य परीक्षा पूर्ण रिटर्न फॉर्मॅट मध्ये असणार आहे. ते सगळे पेपर तुम्हाला 3-3 तासाच्या वेळेनुसार लिहावे लागणार आहे ते लक्षात घ्या. इथं लक्षात. आणि 1750 मार्काची परीक्षा आणि 275 मार्काचा इंटरव्ह्यू असं 2025 मार्काचं हे पूर्ण ओव्हरऑल शेड्यूल तुम्हाला असणार आहे. इथं लक्षात. तर ह्या बॅचेस मध्ये आपल्या देवरे अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर यांच्या सगळ्या बॅचेसची तयारी आपण इथं तुम्हाला शून्यापासून तर 100 आपण देवरे अकॅडमी मध्ये करून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी देवरे अकॅडमीला तुम्ही 100% प्रवेश निश्चित करा. कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही 9423383069 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. हा देवरे अकॅडमीचा नंबर आहे. तर तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जसं आपलं मुख्य परीक्षा प्रिलिम्स आणि इंटरव्ह्यू याची पूर्ण तयारी करण्याचं आपलं देवरे अकॅडमीचं कोचिंग सेंटर आहे. आपलं मेन ऑफिस एमजी रोडला डेरिडॉन आईस्क्रीमच्या मागे आहे. तुम्ही समजा मोबाईल मार्केटमध्ये आलात सीबीएस कडून आला तर मेयर सिग्नल पासून तुम्ही एमजी रोडला आहे. एमजी रोडला आल्यानंतर डेरिडॉन आईस्क्रीमच्या खाली बेसमेंटला आपलं ऑफिस आहे हे लक्षात घ्या. तर तुम्हाला काही डाऊट होत असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. इथं लक्षात. आणि पूर्ण प्रत्येक विषयासाठी आपल्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत. जसं मुख्य परीक्षेचे 9 पेपर आहेत तर 9 पेपरसाठी प्रत्येक विषयासाठी वेगळे फॅकल्टी आपल्याकडे शिकवणार आहेत. जसं प्रिलिमला जीएस साठी वेगळी फॅकल्टी, सीसॅट साठी वेगळी फॅकल्टी, रिटर्न फॉर्मॅट कसा लिहायचा तर त्याचंही शेड्यूल आपण देणार आहेत की पेपरमध्ये लिहायचं कसं, परफेक्ट कुठले कुठले पॉईंट टाकायचे. ही पूर्ण रायटिंग प्रॅक्टिस करणारी नाशिक मधली अशी एकमेव अकॅडमी आपली असेल देवरे अकॅडमी. तर तुम्ही 100% व्हिजिट करा. तर तुम्हाला 100% न्याय देण्यासाठी आपली अकॅडमी सज्ज असेल हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला कुठलाही डाऊट आला तरी तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. शेवटी बघा मेहनत तर सगळ्यांनाच करायची आहे. मेहनत जो प्रामाणिकपणे करेल शेवटी देवरे अकॅडमीची जी फॅकल्टी असते जवळपास आपल्याकडे 12 ते 13 फॅकल्टी शिकवतात. हे सगळे तुम्हाला परफेक्टली गाईडलाईन्स करतील. पण शेवटी अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. जो प्रामाणिकपणे अभ्यास करेल तोच पास होईल हे लक्षात घ्या. म्हणून 2025 चा पॅटर्न हा जो असणार आहे 2025 चा जो पॅटर्न असणार आहे हा सगळ्यांसाठी नवीन असणार आहे. कारण इथं जो अनुभवी विद्यार्थी असेल तो पण शून्यापासूनच आहे आणि नवीन विद्यार्थी पण शून्यापासूनच हे लक्षात घ्या. म्हणून सगळ्यात मोठा चान्स नवीन विद्यार्थ्यांना असणार आहे. म्हणून त्यांनी चांगला अभ्यास करा. 100% पास होण्याशिवाय राहणार नाही. थांबूया आपण विद्यार्थ्यांना. थँक्यू व्हेरी मच.